चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा, साखरेची गाठी आणि कडुलिंबाचं तोरण, मंगलमय गुढी त्याला भरजरी खण, स्नेहाने साजरी करा पाडव्याचा सण. गुढीपाडवा नवीन मराठी वर्षाच्या आपल्या सर्वांना स्वामीमय शुभेच्छा. तुम्हा सगळ्यांचे स्वामी शक्ती या चॅनलवर खूप खूप स्वागत. चैत्र प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा. यावर्षी हा गुढीपाडवा 30 मार्च 2025 रोजी रविवारी आलेला आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण आपल्या घरावरती गुढी उभी करतो. 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडवा ही अत्यंत पवित्र तिथी मानली जाते. या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली होती, म्हणून आपण घरावरती गुढी उभा करतो. आरोग्य, बल, बुद्धी, यश, सकारात्मक देणारा हा सण आहे. नवीन संकल्प, नवीन कामाची सुरुवात या दिवशी अवश्य करावी. तसेच आध्यात्मिक सेवा या दिवशी जेवढी जास्त जमेल तेवढी करा. या दिवशी म्हणजेच 2025 सालचा गुढीपाडवा याचा मुहूर्त कोणता आहे, गुढी कशी उभी करावी, कधी उभी करावी, कोणता मंत्र पठण करावा, कोणती सेवा करावी, या दिवशी नेमकं काय करावं हीच माहिती आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, हिंदू संस्कृतीतला पहिला सण म्हणजेच गुढीपाडवा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात शालिवाहन शक पद्धत वापरतो, म्हणूनच वर्षारंभाला गुढीपाडवा हा 4 मुहूर्तांपैकी म्हणजेच 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. गुढीपाडवा हा 2 अक्षरांनी बनलेला आहे. गुढी म्हणजे स्वातंत्र्याचा ध्वज आणि पाडवा म्हणजे विजय ध्वज. आणि याच दिवशी ब्रह्मदेवाने या सृष्टीची उत्पत्ती केली होती, सृष्टी निर्माण केली होती. आणि प्रभू श्रीरामांनी सुद्धा 14 वर्ष वनवास करून याच दिवशी त्यांनी अयोध्येत परत आले होते. त्यामुळे ते अयोध्यामध्ये परत आल्यानंतर आनंदोत्सव म्हणून लोकांनी गुढी उभे करून त्यांचे स्वागत केले होते. सर्वप्रथम आपण गुढी उभारण्यासाठी लागणारे साहित्य बघा. गुढी उभी करण्यासाठी पहिला येतं ते गुढी. त्याला एक तांब्याचं किंवा पितळेचं किंवा अगदी तुमच्याकडे चांदीचं तांब्या असेल तर तो तांब्या घ्यायचा आहे. त्याच्यावर तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे. आणि आपण जेव्हा गुढी उभा करतो तो एक प्रकारचा ब्रह्मध्वजच असतो, म्हणून शक्यतो भगव्या रंगाची तुम्ही साडी घ्या, खण घ्या. आणि साडी घेताना ती काठपदरी असणं महत्त्वाचं आहे. भगवा रंग असावा किंवा लाल रंग असावा. ज्या पद्धतीने सांगितलं की तो ब्रह्मध्वज आहे म्हणून भगवा किंवा लाल रंग महत्त्वाचा आहे. दुसरं, आपल्याला कडुलिंबाचा पाला लागणार आहे. त्याच्याचबरोबर आंब्याची डहाळे लागणार आहेत, नारळ लागणार आहे, साखरेचा गाठीहार लागणार आहे आणि फूल लागणार आहे. म्हणजे चाफ्याच्या फुलाचा मान असतो त्याला, तर आपण चाफ्याची फुलं घ्यायची आहेत किंवा तुम्ही साधा फुलांचा हार घेतला तरीच आहे. हळदी कुंकू, अक्षता लागणार आणि कलावा लागणार आहे. आता नैवेद्याला खूप जास्त महत्त्व आहे. नैवेद्य कोणता असणार आहे ते बघा. आपल्याला एक अशी गोळी बनवायची आहे की म्हणजे त्याचं एक असं मिक्सचर करायचं आहे. त्याच्यामध्ये हिंग, जिरे, मिरे, गूळ आणि ओवा यांचं एकत्रित मिश्रण बनवायचं आहे. आणि त्याच्यामध्ये कडुलिंबाचा पाला आणि कडुलिंबाचे फूल आपल्याला टाकायचे आहे. हा नैवेद्य आपल्याला गुढीला दाखवायचा असतो. आता हे सगळी साहित्य होतं. आता आपण गुढीला लागणारी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ती वेळूची काठी, म्हणजे त्याला आपण काही ठिकाणी बांबूची काठी सुद्धा म्हणतो. तर बघा, ती काठी घेताना भरीव असायला पाहिजे, काठी पोकळ नसावी. वेळूची काठी आहे तर आपल्याला धुवून घ्यायची आहे. संपूर्ण काठीला तेल लावून घ्यायचं आहे. आणि लक्षात घ्या, संपूर्ण काठीला तेल लावायचं आहे आणि थोडंसं वाळू द्यायचं आहे. आणि नंतर त्या काठीला तुम्हाला वापर करायचा आहे. नंतर आपण गुढीला साडी नेसवायची आहे. त्याच्यानंतर त्याला साखरेचा गाठीहार लावून घ्यायचा आहे. त्याचबरोबर फुलांची माळ सुद्धा लावायची आहे. फुलांची माळ लावल्यानंतर आपण जो कलावा घेतलाय तर तो त्याला व्यवस्थित बांधून घ्यायचा आहे. म्हणजे साडी, हार म्हणजे जो साखरेचा गाठीहार आहे आणि फुलांची माळ आहे ते त्याने त्या काठीला बांधून घ्यायचे कलाव्याने. त्याचबरोबर तुम्हाला काठीला साडी, साखरेची गाठीहार आणि फुलांची माळ लावून झाल्यानंतर तुम्हाला लिंबाचा पाला आणि आंब्याची डाळ सुद्धा ही कलाव्याने बांधून घ्यायचे आहे. आणि बघा, त्याच्याबरोबर जो आपण तांब्या घेतलाय त्याला मंगल कलश म्हणू शकतो आपण. तर तो तांब्या घ्यायचा आहे. तर तो तांब्या तुम्हाला व्यवस्थित उलथा त्या काठीवर लावून घ्यायचा आहे. तर कसा ते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, तर तो लावून घ्यायचा आहे. तर तो सुद्धा आपल्याला कलाव्याने बांधून घ्यायचा आहे. असा बांधा की त्यातलं एकही वस्तू खाली पडणार नाही, तर व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे. तर बघा, आता गुढीची विधिवत पूजा करायची. नंतर आपल्याला ही गुढी उभी करायची आहे. सर्वप्रथम जिथे तुम्ही गुढी उभी करणार आहेत, म्हणजे तुम्ही गुढी तुमच्या घराच्या दारात करणार असाल किंवा आता कसं काही जण फ्लॅटमध्ये राहतात किंवा काही जणांच्या इथे काही जण खिडकीमध्ये बांधतात किंवा जसं तुम्ही बांधत असाल म्हणजे जिथे उभी करणार असाल तिथे, तर तुम्ही तुमच्या घराच्या उजव्या बाजूला बांधायचे. म्हणजे जर समजा तुम्ही खिडकीत बांधत असाल किंवा गॅलरीत उभी करणार असाल तर गुढी तुमच्या उजव्या हाताला येईल असं बांधायचं आहे, म्हणजे उभी करायची. तर आपल्या घराची उजवी बाजू म्हणजे आता तुम्हाला समजलं की
एक्झॅक्टली गुढी कुठे उभी करायची. तर बघा, गुढीची पूजा तुम्हाला तिथे जाऊन करायची, म्हणजे जिथं गुढी उभी करणार आहात तिथे तुम्हाला गुढीची पूजा करायची आहे. आता गुढीची पूजा करायची आहे म्हटलं जो मंत्र आहे तो आपण आता बघूया. बघा, आपल्याला आधी गुढीची पूजा करायची आहे. पहिला आपल्याला गुढी जिथं उभा केल्यानंतर आपल्याला तिथे एक दिवा लावायचा आहे. ते दिव्याची सुद्धा पूजा करायची आहे आणि एक मंत्र म्हणायचा आहे. तर तो मंत्र कुठला बघा, ब्रह्मध्वज नमस्ते सर्वाभीष्ट फलम प्रद प्राप्तेम अस्मिन सवरेन नित्यम मदगृहे मंगलम कुरहा. हा मंत्र म्हणायचा आहे आणि ओम ब्रह्मध्वजाय नमः हा मंत्र बोलायचा आहे. आणि नंतर आपल्याला गुढी उभी करायची असते. गुढी उभारल्यानंतर त्याची सुद्धा आपल्याला विधिवत पूजा करायची असते. तर आता आपल्याला गुढीची पूजा करायची आहे. त्याच्या आधी जी वेळूची काठी आहे त्याला आपण हळदी कुंकवाच्या आडव्या 3 रेषा ओढून घ्यायच्या, म्हणजे त्या काठीवर आडव्या 3 रेषा ओढायचे. तर त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचंय. त्याच्यानंतर गुढीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे. नंतर घरातल्या सगळ्यांनी आपल्याला गुढीची पूजा करून घ्यायची. जेव्हा आपण खाली वेळूच्या काठीला पूजन करतो त्याचप्रमाणे आपल्याला वर सुद्धा गुढीला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे. तर हे सगळं करत असताना आपल्याला ओम ब्रह्मध्वजाय नमः या मंत्राचा जप सुरूच करायचा आहे. तर बघा, आपल्याला गुढीला नारळ अर्पण करायचं असतं. तर नारळ अर्पण केल्यानंतर नारळ देखील हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे. आणि नंतर दुपारी जेव्हा तुम्ही नारळ वाढवू शकता, म्हणजे तुम्ही गुढी उतरवल्यानंतर तुम्ही म्हणजे एक ठिकाणी कसं होतं, गुढी उतरवताना तो नारळ वाढवला जातो, फोडला जातो. तर बघा, तुम्ही हे करू शकता. तर बघा, गुढी ही पहाटेच उभी करायची असते. जेवढ्या लवकरात लवकर उठून तुम्ही गुढी उभारायचा प्रयत्न करा. अगदी 8-9 वाजेपर्यंत करू नका. जेवढं लवकर तुम्हाला गुढी उभारण्यात येईल तेवढं तुम्ही लवकर गुढी उभी करू शकता. आणि जो काही तुम्हाला नैवेद्य सांगितलाय तो तर तुम्हाला नैवेद्य गुढीला दाखवायचा आहे. गुढीला नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्या घरात जो काही नैवेद्य बनवला आहे, मग कोणाकडे श्रीखंडपुरी असतं, कोणाकडे पुरणपोळी असतं, जो तुम्ही स्वयंपाक केलाय त्याचा तुम्ही नैवेद्य दाखवायचा आहे. त्याच्यानंतर गुढी उतरवायची कधी, तर बघा, काही ठिकाणी 12 वाजता उतरवली जाते, तर काही ठिकाणी 4च्या दरम्यान उतरवली जाते. तर बघा, तुम्ही गुढी शक्यतो दुपारपर्यंत उतरवण्याचा प्रयत्न करा. आता ती गुढी उतरवल्यानंतर काय करायचं, त्या वस्तूंचा सुद्धा हा खूप मोठा प्रश्न आहे. लिंबाचा पालाचा उपयोग मी तुम्हाला सांगितलाय, त्या संदर्भात मी तुम्हाला व्हिडिओ ऑलरेडी केला आहे, तो तुम्ही बघू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं की ह्या गुढीच्या सामानाचं काय करायचं, तर सगळ्यात आधी जी वेळूची काठी आहे ती तुम्ही एका जागेवर ठेवू शकता, कारण तुम्ही पुढच्या वर्षी परत ती वापरू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला जो आपण नैवेद्य दाखवलाय कडीलिंबाचा पाला, जिरे ओवा, हिंगचा, तो तुम्ही घरातल्याने थोडा थोडा खायचा आहे. तर बघा, गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी उठल्यावर सुद्धा अंघोळ करायच्या आधी तुम्हाला 1 लिंबाचा पान खायचा असतो, कारण असं म्हटलं जातं की त्याने उन्हाळा बाधत नाही. ब्रश करण्याच्या आधी सुद्धा तुम्हाला हे खायचं आहे. त्याचबरोबर जे नारळ आहे ते तुम्हाला फोडायचं, म्हणजे तुम्ही वाढवू शकताय नारळ. आणि जो गुढीचा काही लिंबाचा पाला आहे त्याचा उपयोग मी सांगितलाय. तर बघा, तुम्हाला आता तांब्या आहे त्याचा उपयोग काय आहे आणि कडीलिंबाचा काय उपयोग आहे ते तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय, त्याच्यामुळे हे तर तुम्हाला कळलं असेल. तर आता जी साखरेची माळ आहे, तर साखरेच्या माळेचं काय करायचं, तर तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी रामाच्या मंदिरात जाऊन ही साखरेची माळ तुम्ही रामाला अर्पण करू शकता, किंवा तुम्ही सगळ्यांनी घरातल्यांनी थोडं थोडं खाल्लं तरी चालेल. तर या पद्धतीने आपल्याला गुढी उभी करायची आहे. आणि गुढी म्हणजे ब्रह्मध्वज आहे आणि आपल्या नवीन वर्षाचं स्वागत या ब्रह्मध्वज उभारूनच तुम्हाला करायचं असतं. तर याच पद्धतीने आपल्याला गुढी उभारून मराठी नवीन वर्षाचं आणि हिंदू नवीन वर्षाचं स्वागत करायचं आहे. तर बघा, झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तर तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर बघा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.